आर्वीतील घटना निंदनीय आहे असं अमर काळे म्हणतात। आर्वी येथे विधान परिषदेचे आमदार दादाराव केसे यांना महिलांनी घेराव घातल्याच्या घटनेवर खासदार अमर काळे यांनी परखड भूमिका मांडलेली आहे। आपल्या 30 ते 35 वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात अशा स्वरूपाची घटना पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्याचं अमर काळे यांनी म्हटलंय। तर या घटनेनंतर आर्वीमध्ये झालेला बंद हा जनतेतील प्रचंड असंतोषाचा परिणाम असून त्यामागे राजकीय पक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। 30-35 वर्षाच्या माझ्या राजकीय आयुष्यामध्ये अशा पद्धतीची घटना मी पहिल्यांदा अनुभवली आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपले मतभेद असतात, परंतु हे मतभेद आपण 4 भिंतीमध्ये एकत्र बसून आपण मिटवू शकतो। ते त्याबद्दल आपण मिटवले पाहिजे अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो। आणि तीव्र असंतोष लोकांमध्ये होता आणि दुसऱ्या दिवशी या घटनेचा निषेध करण्याकरता आर्वीची जनता रस्त्यावर आली होती। राष्ट्रवादी काँग्रेस आणि हेच लोक समोर होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनीच आर्वी बंद केली असा आरोप त्यांनी त्या दिवशी केला। परंतु मी तरी समजतो की हे अतिशय बालिशपणाचं असं वक्तव्य आहे। आता घेऊयात इतर बातम्यांचा वेगवान आढावा। मनपा निवडणुकीतही ईव्हीएमवर उमेदवारांची क्रमवारी बदलली। राष्ट्रीय राज्यस्तरीय आणि पक्षांच्या उमेदवारांना पहिले स्थान, सर्वात शेवटी अपक्ष उमेदवारांची नावे असतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।